नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झणझणीत असं ग्रीन चिकन। त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे चिकन, त्याच्यानंतर एक कांदा आणि एक टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त हळद, गरम मसाला, मीठ वापरायचं आहे। इथे एक ग्रीन वाटण बनवलं आहे ज्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि मी पुदिना वापरला आहे। एक कढई ठेवलं आहे, कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे। कांदा चांगला शिजवायचा आहे म्हणून मी त्याला 2 मिनिटं झाकून ठेवते। 2 मिनिटांनंतर बघितलं कांदा शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकूया। टोमॅटो पण आपल्याला चांगला शिजवायचा आहे, मग पुन्हा आपण त्याला 2 मिनिटं झाकून ठेवूया। जर आता बघितलं तर कांदा आणि टोमॅटो दोन्ही चांगले शिजलेले आहेत। आता आपण जे ग्रीन वाटण बनवलेलं हे सर्व वाटण ह्याच्यामध्ये ॲड करू। चांगलंच परतून घेऊ आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। पुन्हा सगळं मिक्स करायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिकन। चिकनला पण आपण चांगलंच असं मिक्स करून घेऊ। जर तुम्हाला हवं असेल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला। जर पाणी नसेल घालायचं तरी पण चालेल, पण जर पाणी नसेल घालायचं तर गॅसची फ्लेम बारीकच ठेवा आणि वरती झाकण द्या। पण हे तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं शिजायला लागेल। जर तुम्ही बघितलं तर मी ह्याच्यात पाणी टाकलेलं नाही, पण ऑलरेडी ह्याच्यात पाणी चिकनचा निघालं आहे। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर थोडीशी वाटून घातलेली आहे, थोडासा ग्रीन कलर येण्यासाठी। पुन्हा मी ह्याला चांगलंच मिक्स करते। आता पुन्हा आपण ह्याला कमीत कमी 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवूया। आता जर बघितलं मस्त असं आपलं ग्रीन चिकन रेडी आहे। आता वरती मी एक थोडासा चिकन मसाला ॲड करते। पुन्हा सर्व आपण मिक्स करून घेऊया। 2 मिनिटं याला झाकून ठेवू। बघा तर मस्त असं आपलं झणझणीत ग्रीन चिकन तयार झालं आहे। जर तुम्हाला पण अशी रेसिपी घरी बनवायची असेल किंवा आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा।